बस बस, दुर्दैवाचे दशावतार पाण्याची आता माझ्यात ताकद नाही. रात्री प्यालेल्या दारूची घाण अजून ज्याच्या तोंडावरती घोटाळत आहे त्यानं मला दारू सोडण्याचा उपदेश करावा. जोड्याजवळ उभं राहायची ज्याची लायकी नाही त्यानं जोड्यानं माझं मोल करावं. जिथं कवडी किमतीच्या कंगालाने माझी पैसारानी पाय मल्ली केली तिथं सद्गुणी मनुष्याची सहानुभूती मला कशी मिळणार. दारूबाज दोस्तांनी लाथाळलेला हे थोबाड आता कोणाला कसं दाखवू. माझं उपाशी बाळ, काबाळ कष्ट उपासणारी सिंधू यांच्या समोर कोणत्या नात्यानं जाऊन उभं राहू. बेवकूफ भाव, नालायक नवरा, माती मुलाचा मनुष्य, दीड दबडीचा दारूबाज. देवा देवा, कशाला या सुधाकराला जन्माला घातलंच आणि जन्माला घालून अजून जिवंत ठेवलंच. मी काय करू, कुठं जाऊ, या जगातून बाहेर कसा जाऊ. कोणत्या रूपानं मृत्यूच्या गळ्याला मगरमिठी मारू. पण सुदृढ मनाला सुद्धा आत्महत्येसाठी मृत्यूच्या उग्र रूपाकडे पाहताना भीती वाटते. मग दारूबाज दुबळ्या मनाला एवढं धैर्य कोठून येणार. दारूबाजाच्या ओळखीचा मृत्यूचा एकच रूप म्हणजे दारू. तडफडणाऱ्या जीवाच्या चाचण्या बंद करण्याचा दारू खेरीच आता मार्ग नाही. मुलासकट माणुसकीला, सिंधूसकट संसाराला, सद्गुणासकट सुखाला, जगासकट जगदीश्वराला, सुधाकराचा हा निर्वाणीचा निराशेतला शेवटचा प्रणाम. आता यापुढे एक दारू, प्राण जाईपर्यंत दारू, शेवटपर्यंत दारू.